श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने तुमचा सुखात, समाधात, आनंदात जाओ ही स्वामी आई चरणी प्रार्थना. तुमच्या देवीचं तुमच्यावर लक्ष आहे का? ती प्रत्येक छोट्या गोष्टीतून तुम्हाला आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ते आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे. हे कसं ओळखावं हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. अगोदर आपली कुलदेवी जाणून घेऊया. आपली कुलदेवी म्हणजे काय? ती आपल्या कुळाचं रक्षण करते. आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करूच शकत नाही. तर या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो. म्हणजेच आपल्या पूर्वजापासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता असेल, कोणाची रेणुकादेवी असेल, कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालिका मातासुद्धा असेल, किंवा मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल. तर घराण्याच्या कुळाची कुलदेवी ही बदलत असते. आणि ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचं सांभाळ करते, अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते. कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही. कुलदेवी स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूपात असते. आपल्या कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा घडत आलेली असते. जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात आणि घरामध्ये भांडण होत असतात. घरामध्ये अजिबात शांततेचं वातावरण राहत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात आणि तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या देखील त्या घरामध्ये उद्भवत असतात, निर्माण होत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येते. त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे. म्हणजे तिची साधी पूजा करायला पाहिजे, नैवेद्य दाखवायला पाहिजे, तिच्यासमोर दिवा लावायला पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं सतत आपल्या आजोबा असतील, आपले पंजोबा असतील, होऊन गेलेले असतील, त्यांचे वडील असतील, अशी वृद्ध माणसं म्हणजेच वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात. त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते. वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे आणि तिचा मान सन्मान केला पाहिजे. कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलं पाहिजे. ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो आणि त्याचबरोबर कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते. किंवा कठीण प्रसंग आपल्यावर येणारच नाही, एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणारच नाही. आणि येणार जरी असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करत असते. त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो. विना कलश देव्हारा असू नये. कुलदेवीचा कलश स्थापन करावा. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही. जी काही मंगल कार्यात आपण आपल्या घरामध्ये सेवा करतो, कार्य आपण घरामध्ये करतो, किंवा आपल्या घरी किंवा एखाद्या नवीन शुभ कार्य होतं, बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं, तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं असतं. नवीन कामांची सुरुवात करते वेळेस त्यावेळी कुलदेवीला आपण आपल्या ध्यानात ठेवलं पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे. आपल्याला त्या कामामध्ये यश येतं अशी मागणी केली पाहिजे. नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे. एवढे केले तरी देखील पुरेसं आहे. काही खास संकेत आपण पाहणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, तुमच्या घरामध्ये निवास करत आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि
कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. पहिलं लक्षण आहे, त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचणी येत नाही. ते काम निर्विघ्नपणे पार पडते. म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही काम हाती घेतलं आहे ते कामं पूर्ण होतवास जातात. ते कामं कधीही थांबत नाही. त्यांना त्या कामामध्ये, म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असेल, तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचे काहीतरी सेवा चुकत आहे, काहीतरी करायचं राहून जातं. त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब, सहपरिवार, लहान मुलासह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचा आहे. म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं, तिची ओटी भरावी, तिचा मान सन्मान करावा. नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास तिच्यासाठी करायचे आहेत. ते सुद्धा भरपूर आहे. म्हणजे वर्षभरामध्ये जे काही कुलदेवाचे येत आहेत, वार सण येत आहेत, ते सर्व काही असतील, तर तुमच्या कुलदेवीचे काही कार्य असतील, सुवासिनी जेवायला घालणं, अशा प्रकारे जी कार्य आहेत, किंवा पौर्णिमा दिवशी तिला नारळ फोडावं, घरातील कर्त्या व्यक्तीने दर्शनाला जावं. जरी मूळ ठिकाणी जाणे शक्य नसेल तर आपल्या जवळपास कुठेतरी मंदिर असेल तर तिथे जावं. आपण कुलदेवीची सेवा करावी. कुलदेवीचा शुक्रवार हा वार असतो. जमलं तर त्या दिवशीसुद्धा उपवास करावा. घरातील एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला पाहिजे आणि कुलदेवीचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे. अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळते. कोणत्याही कामामध्ये त्यांना बाधा येत नाही. कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचा हा खूप मोठा संकेत आहे. दुसरे लक्षण की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात. प्रत्येक घरात आपल्याला समजून घ्यायचे आहे, कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेनं भरलेलं असेल, की घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारलं आहे, अशा पद्धतीने जर आपल्याला घरात आल्यावर वाटत असेल, तर देवी प्रसन्न आहे असं वाटतं असेल, तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर आहे. तिसरा संकेत, कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही, आपल्या घरी जाऊच नये, कारण घरी गेल्यावर काय असणार आहे, काय होणार आहे, याची त्यांना कदाचित माहिती असते. की घरातील वातावरण अजिबात चांगले नसते. घरामध्ये सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचं वातावरण निर्माण होतं. अगदी आपण ते म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे, तर कुलदेवीचे आपल्याकडून काहीच तरी चुकत आहे. आपण समजून घ्यायचं आहे. तर घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांना त्या घरामध्ये अगदी मन प्रसन्न होतं. घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती मिळून मिसळून राहतात. इतर कुटुंबियांनी देखील समजून घेतात. कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाही. अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं. साहजिकच अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न असते. कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराच्या व्यक्तीवर आहे. यानंतरचा तिसरा संकेत म्हणजे की घरामध्ये येणाऱ्या संतती प्राप्तीच्या अडचणी, त्यावरून आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत, किंवा मुलगा व मुलगी व्हावी, म्हणजे थोडक्यात काय, तर बाळाचे आगमन घरामध्ये व्हावं, यासाठी कोणत्याही प्रकारचा नवस करावा लागत नाही. कोणत्याही प्रकारचे देवाला गाराणे घालावे लागत नाही. अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो. कुलदेवी त्या घरावर प्रसन्न असते. आपल्याला समजून घ्यायचं आहे की कारण कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं होत नाही. अपत्यप्राप्तीसाठी अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात व जोडप्यांना लग्न करूनही बरीच वर्ष झाली तरीही अपत्यप्राप्ती होत नाही. साहजिकच आहे की कुलदेवीची सेवा होतात त्या घरामध्ये सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते.
पाचवा लक्षण संकेत आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो. यामुळे कितीही प्रबळ सक्रिय वाईट शक्ती असेल तरी कितीही आपल्या घरावर करणी बाधा केली, वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कुलदेवीच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती करणी बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरात वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीचा आपल्याकडून काहीही सेवा करण्याचे चुकत असेल किंवा कुलदेवीचे आपल्याकडून काही करणं राहून गेलं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची इच्छा आहे ती सांगते की आपल्याकडून काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर ती आवश्यक असेल संकेत देते. स्वप्नात येऊन तसंच ती सांगते आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली आहे, देवीने हे करायला सांगितलं आहे, देवीने दर्शनाला बोलवलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेतद्वारे आपल्याला समजतं की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात येऊन आपल्याला संकेत देत आहे. किंवा जर आपल्या देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल, काहीतरी राहून गेलं असेल, त्याचे संकेतसुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते. कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे. त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळ्या प्रकारे असते. कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या जर आपली अशी इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे दैवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही. किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करू, नवीन काही कार्य असेल तर कार्य होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचे काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो. आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही काम करताना आपल्याला देवीचा आशीर्वाद घ्यायला विसरायचा नाही, तिचं स्मरण करायचं आहे, एक नारळ फोडायचा आहे. असे केल्यास तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची देवी तुम्हाला साथ देईल, तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही. जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल, एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग दाखवेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.